नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅनेजमेंटचं प्रिपरेशन करणार आहे आणि या सेशनमध्ये आपण मार्केटिंग मॅनेजमेंट युनिट 6 अँड 7चे मोस्ट एक्सपेक्टेड MCQs जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झामला अगदी कमी वेळ राहिलेला आहे. तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी 30 डेज कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, वीकली टेस्ट मिळतील, फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट जिथून आपल्याला ॲज इट इज क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतात. 4000 प्लस MCQ सिरीज मिळतील, PYQ सेशन्स आणि प्लस PDFC याचे दिल्या जातील. आणि जर तुम्ही पेपर 2 घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो कम्प्लिटली फ्री दिला जाईल. याचा जो न्यू बॅच आहे तो ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. तुम्ही आजही जॉईन केलं तर आपल्याला सर्व क्लासेस मिळून जातील. लाईव्ह आणि रेकॉर्डेडच्या माध्यमाने तुम्ही जर काही पेंडिंग सिलेबस असेल तर तो कव्हर करू शकता आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स आमच्याबरोबर लाईव्ह क्लासच्या माध्यमाने रिवाईज करू शकता. तर फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 4,000तच तुम्हाला हे दोन्ही पेपर मिळून जातील, पेपर 1 आणि पेपर 2. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द टर्म यूज्ड फॉर द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग अ मार्केट into distinct group of buyers with similar needs and characteristics? Market segmentation, target marketing, market positioning, मार्केट डिफरन्सिएशन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये हिंट पकडायची असते की काय लिहिलं आहे, डिवाइडिंग अ मार्केट. ठीक आहे, कशात डिवाइड करत आहे, डिस्टिंक्ट ग्रुप ऑफ बायर्स. तर सपोज हे आपलं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये मी काय करत आहे, बायर्सला वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समध्ये जे आहे ते डिवाइड करत आहे, ज्यांच्या काय आहे, ज्यांच्या सिमिलर नीड्स आहे. ठीक आहे, ज्यांच्या सर्वांच्या नीड्स काय, सिमिलर नीड्स आहेत. सो दिस इज टर्म्ड एज मार्केट सेगमेंटेशन. ठीक आहे, याला काय म्हणतात, मार्केट सेगमेंटेशन. टार्गेटिंग म्हणजे काय की एक पर्टिक्युलर सेगमेंटला मी सिलेक्ट केलं आणि तिथे आपले प्रोडक्ट्स जे आहे मी सेल करत आहे. मार्केट पोझिशनिंग म्हणजे आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल कंपनी काय करते, कस्टमर्सच्या माइंडमध्ये जे आहे एक युनिक सेलिंग प्रपोजिशन जे आहे ते क्रिएट करते. ओके, सो इथे आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन ए, मार्केट सेगमेंटेशन. आय होप आपल्याला क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ कंपनी अडॉप्टिंग अ प्रोडक्ट ओरिएंटेशन इज मोस्ट लाइकली टू फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट, नंतर एम्फसाइजिंग ॲग्रेसिव्ह प्रमोशनल स्ट्रॅटेजीज आणि सीक लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आपल्या मार्केटिंग या चॅप्टरमध्ये पहिला टॉपिक येतो, दॅट इज मार्केटिंग ओरिएंटेशन, ज्याच्यात आपल्याला जवळपास 5 to 6 कॉन्सेप्ट्स आहे. ज्याच्यात येतो आपला प्रोडक्ट, त्याच्यातूनच हा क्वेश्चन आहे जिथे आपल्याला प्रोडक्ट ओरिएंटेशनबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रोडक्ट ओरिएंटेशन हा सेकंड नंबरचा ओरिएंटेशन आहे. तर बघा, फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, हे तर मार्केटिंग ओरिएंटेशनचं काम झालं, हे तर इथे नाही होणार. प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे प्रोडक्ट कन्सेप्ट आहे ते कशावर फोकस करतं की कशा प्रकारे तुम्ही आपल्या प्रोडक्टला अजून इनोव्हेटिव्ह बनवता, कशा त्याच्यात न्यू फीचर्स ॲड करता आणि कस्टमर जो आहे तो इथे नेहमी हाय क्वालिटी प्रोडक्ट जो आहे तो घेणं पसंत करतो. तर इथे प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट होतो आणि ॲग्रेसिव्ह प्रमोशनल स्ट्रॅटेजीज हे आपल्या सेलिंग कन्सेप्टमध्ये राहील आणि सीक लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप हे पण मार्केटिंगच्या अंडरच येईल. ओके, सो इथे आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन बी, प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मिस्टर आकाश गोज डेली आउटसाइड फॉर बाइंग ग्रॉसरी. मिल्क शॉप इज लोकेटेड 10 kilometers away from his residence. Which of the following orientation is followed incorrectly in this example? Marketing orientation, selling orientation, production orientation की none of the above. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे आपल्याला सिनॅरिओ समजायचा आहे की काय विचारल्या गेलं. मिस्टर आकाश नावाचा व्यक्ती आहे. ठीक आहे, तो दररोज किराणा घ्यायला बाहेर जातो. ठीक आहे, आणि जे दुधाचं दुकान आहे त्याच्या घरापासून 10 किलोमीटर दूर आहे. ठीक आहे, तर इथे कोणतं ओरिएंटेशन जो आहे तो चुकीच्या पद्धतीने फॉलो केला आहे. तर बघा, मार्केटिंग ओरिएंटेशनमध्ये काय असतं की कस्टमरच्या नीड्सला आयडेंटिफाय करून त्यांना सॅटिस्फाय करणे. ठीक आहे, आणि एक कस्टमर व्हॅल्यू क्रिएट करणे, व्हॅल्यू डिलिव्हर करणे हे याच्यात असतं. ठीक आहे, तर हे तर नाही होणार. सेलिंग ओरिएंटेशनमध्ये कंपनी आपला फायदा पाहते, ॲग्रेसिव्हली प्रमोट करते प्रोडक्ट्सला. ठीक आहे, आणि अनसॉर्ट प्रोडक्ट जे आहे त्या याच्यात सेल केल्या जातात, तर हे पण नाही होणार. दिस इज टर्म्ड एज कवर्ड अंडर द प्रोडक्शन ओरिएंटेशन. प्रोडक्शनमध्ये कोणकोणते वर्ड्स लक्षात ठेवायचे, कन्व्हिनियन्स, लो कॉस्ट प्रोडक्शन. ठीक आहे, तर लो कॉस्ट प्रोडक्शन नाही आहे, पण इथे बघा 10 किलोमीटर त्याला नुसतं दूध घ्यायला जातं त्याच्या घरापासून, तर हे कुठे ना कुठे कन्व्हिनियन्सला जे आहे ते हे करतं.
ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी जो आहे प्रोडक्शन ओरिएंटेशन ते आपलं राईट आन्सर बनेल. ओके. सो ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर, प्रोडक्शन कन्सेप्ट. Arranging polio drop campaigns for children below 5 years is related to dash orientation, marketing orientation, selling orientation, societal marketing concept आणि प्रोडक्शन ओरिएंटेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मार्केटिंग ओरिएंटेशनमध्ये काय, कस्टमरला व्हॅल्यू डिलिव्हर करणे, कस्टमरच्या नीड्सला ओळखणे आणि त्याला सॅटिस्फाय करण्यावर फोकस केला जातो. सेलिंगमध्ये कंपनी जी आहे अनसॉर्ट प्रोडक्ट्स ॲग्रेसिव्हली सेल करते. नंतर सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्टमध्ये मार्केटिंग कॉन्सेप्टचे सर्व फीचर्स जे आहे ते येतील. प्लस एक ॲडिशनल म्हणजे काय की सोसायटीला कसं बेनिफिट व्हावा. ठीक आहे. जो CSR आहे दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट. ओके. दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू CSR. पण पोलिओ ड्रॉप कॅम्पेन जे आहे इथे मोटिव्ह काय आहे, हे मोटिव्ह आहे दॅट इज सोसायटल वेलफेअर. आणि सोसायटल वेलफेअर जे आहे दॅट कवर्स अंडर द सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट. ओके. सो ऑप्शन नंबर सी आपला इथे राईट आन्सर बनेल. प्रोडक्शन कॉन्सेप्ट म्हणजे इथे लो कॉस्टवर प्रोडक्ट्स हे करणं आणि कस्टमरला ते डिलिव्हर करणं कन्व्हिनियंटली. ओके. नेक्स्ट येतं विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड युझिंग मल्टिपल टूल्स ॲट द सेम टाइम टू क्रिएट अवेअरनेस रिगार्डिंग द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. इंटिग्रेटेड मार्केटिंग, इंटरनल मार्केटिंग, परफॉर्मन्स मार्केटिंग आणि नन ऑफ द अबव. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या हॉलिस्टिक मार्केटिंगचे जे पॅरामीटर्स येतात त्याच्यावरून बेस्ड आहे. ठीक आहे. तर रिलेटिंग युझिंग मल्टिपल टूल्स तुम्ही सेम टाईमवर यूज करत आहे, ज्याच्या माध्यमाने तुम्ही काय अवेअरनेस. आता अवेअरनेस जो आहे तो आपल्याला इथे हिंट आहे की इंटरनल मार्केटिंग तर नाही होणार. ठीक आहे. इंटरनल मार्केटिंग म्हणजे कंपनीचं इंटरनल डिपार्टमेंट. ठीक आहे. प्रोडक्ट परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे तुम्ही प्रोडक्ट लॉन्च केल्यावर प्रोडक्ट कसा चालतो आहे, ठीक आहे, त्याची परफॉर्मन्स कशी आहे. इंटिग्रेटेड मार्केटिंगमध्ये काय करता तुम्ही, वेरियस प्रमोशनल टूल्स एकत्र यूज करतात आणि आपल्या कम्युनिकेट करून वेगवेगळे मार्केटिंग टूल्सचा वापर करून कम्युनिकेट करता आणि कस्टमरला प्रोडक्टबद्दल किंवा सर्व्हिसेसबद्दल अवेअर करता. तो ऑप्शन ए इंटिग्रेटेड मार्केटिंग इथे आपला राईट आन्सर बनेल. इन मार्केटिंग what is the term for the process of setting marketing goals and determining the best ways to achieve them? Market research, market planning, मार्केट एक्झिक्युशन आणि मार्केट ॲनालिसिस. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की इथे तुम्हाला हिंट काय दिली आहे की मार्केटिंग गोल्स सेट केलं जात आहे आणि त्याला कशा पद्धतीने अचीव करायचं हे याच्यात सांगितलं. तर रिसर्चमध्ये तर तुम्ही काय करता, सगळा डेटा गोळा करा, प्रॉब्लेम आयडेंटिफाय कराल, त्याला सॉल्व कराल, त्याच्यावर कन्क्लुजन द्याल, तर हे नाही होणार. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 विल नॉट बी देअर. मार्केटिंग एक्झिक्युशन, तर एक्झिक्युशन तर तेव्हा केलं जाईल ना जर स्ट्रॅटेजी वगैरे इम्प्लिमेंट केलं जाईल. मग मार्केट ॲनालिसिस जे आहे हे पण इथे राईट आन्सर नाही होणार. इथे राईट आन्सर बनेल ऑप्शन बी, मार्केटिंग प्लॅनिंग. ओके. सो ऑप्शन बी आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला स्टेटमेंट्स दिले आहे आणि त्याच्यातून आपल्याला ॲक्युरेट स्टेटमेंट निवडायचं आहे. बघा, मार्केटिंग आयडेंटिफाय द नीड्स अँड वॉन्ट्स and offers respective products and services which never give them dissatisfaction. आणि दुसरा स्टेटमेंट दिला आहे मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस नीड्स लेस एफर्ट्स ॲज कम्पेअर्ड टू मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट्स. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्या याच्यात काय म्हटलं आहे की नीड्स अँड वॉन्ट्सला सॅटिस्फाय केलं जातं मार्केटिंग च्या माध्यमाने आणि त्याच्यात प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस जे आहे दॅट आर ऑफर्ड विच नेवर गिव्ह देम डिससॅटिस्फॅक्शन. तर नेवर कसं होईल, कधी ना कधी डिससॅटिस्फॅक्शन मिळून जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले, तिथे तुम्हाला चांगलं फूड सर्व्हिसेस नाही मिळालं तर यू विल फील डिससॅटिस्फाईड. ओके. सो ऑप्शन नंबर 1 जे आहे स्टेटमेंट 1 आपला चुकीचा आहे. दुसरा बघा, मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस नीड्स लेस एफर्ट ॲज कम्पेअर्ड टू मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट्स. नो, प्रोडक्टची मार्केटिंग इझिली होऊन जाते बऱ्यापैकी, पण सर्व्हिसेसची मार्केटिंग आहे याच्यात लेस एफर्ट्स लागत नाही, याला हाय एफर्ट्स लागतात. ओके. व्हेरी हाय एफर्ट्स लागतात तरच सर्व्हिसेसची मार्केटिंग ॲप्रोप्रिएटली होऊ शकते. ओके. जसं फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स कंपनीज वगैरे आहे तर ते एकदा ॲड केल्याने थोडी कोणी घेईल, ते सतत ॲड करत राहतात. ओके. सो ऑप्शन नंबर इथे फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट दोन्ही चुकीचे आहे, तर बी ऑप्शन आपला राईट बनेल. नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. आता बघा काय विचारलं, पहिले इकडे लक्ष द्यायचं. करेक्ट स्टेटमेंट कोणते आहे. कस्टमर नीड्स आर नॉट मच कन्सिडर्ड अंडर द सेलिंग कन्सेप्ट. बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. सेलिंग कन्सेप्टमध्ये जो आहे कस्टमर नीड्सकडे दुर्लक्ष केलं जातं. इन केस ऑफ, जिथे ए नाही आहे तो आपला येणार नाही. ठीक आहे. नंतर बघा, इन केस ऑफ प्रोडक्ट कन्सेप्ट
कंपनीज वर्क ऑन ऑफरिंग हाय क्वालिटी प्रोडक्ट्स, हे आपण मागेही पाहिलं, तर हेही आपल्याला इथे करेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. मेंटेनन्स ऑफ होमोजिनिटी इन केस ऑफ ऑफरिंग सोशल बेनिफिट्स अँड सेफगार्डिंग एन्व्हायरमेंट इज फोकस्ड अंडर मार्केटिंग कॉन्सेप्ट. तर मार्केटिंग कॉन्सेप्टच्या अंडर नाही होत, हे सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्टच्या होतं. तर ठीक आहे, तर सी चुकला. आता जिथं जिथं सी लिहिलेलं आहे त्याला उडवून द्या. ठीक आहे, नंतर कस्टमर्स आर एक्सप्लॉयटेड अंडर द प्रोडक्शन कन्सेप्ट, तर हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे, कारण प्रोडक्शनमध्ये कंपनी आपला फायदा पाहते की लो कॉस्टमध्ये प्रोडक्शन कसं करायचं. ठीक आहे, प्रोडक्टला अवेलेबल कसं करायचं, पण कस्टमरच्या प्रेफरन्सकडे इथे जे आहे त्याला दुर्लक्ष केलं जातं, म्हणून इथे कस्टमर्स आर एक्सप्लॉयटेड अंडर द प्रोडक्शन कन्सेप्ट जे आहे दिस इज करेक्ट. सो इथे आपला ऑप्शन नंबर 4 ABD आपला राईट आन्सर बनेल. नुसता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सी होता तर पहिला तर नाही आला, पण जिथे मॅक्सिमम स्टेटमेंट्स करेक्टली दिलेले आहे तो ऑप्शन आपल्याला इथे निवडायचा असतो. तो ऑप्शन 4 आपला इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. अ कंपनी ऑफर्स प्रोडक्ट ॲट कन्व्हिनियंट प्लेस टू द कस्टमर. ठीक आहे, बिलकुल बरोबर आहे. मार्केटिंग मिक्स ऑफ सर्व्हिसेस कन्सिस्ट ऑफ 7 P's. ओके, इट इज NP नाही आहे, इट इज 7 P इन्क्लुडिंग पीपल अँड प्रोसेस ओनली. तर बाकीचे पी कुठे गेले, इथे ओनलीमुळे हा ऑप्शन चुकता. बी केअरफुल, जेव्हा ओनली ऑप्शन आपण वाचतो तेव्हा केअरफुल राहायचं. नंतर नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ बायर कॅन बी फुलफिल बाय ऑफरिंग अ क्वालिटी प्रोडक्ट, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, तर बी ऑप्शन जिथे आहे त्याला रिमूव्ह करून घ्या. तर पहिला गेला, दुसरा गेला. ठीक आहे, नेक्स्ट पाहू, ड्युरेबिलिटी अँड कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट आर रिलेटेड टू प्राइस एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. ठीक आहे, तर बघा कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट तर घेतं, पण ड्युरेबिलिटीचं आपल्याला काय करायचं आहे ना, तर इथे सी जे आहे ते पण, आणि इव्हॅल्युएशन इज इम्पॉर्टंट आफ्टर द इम्प्लिमेंटेशन ऑफ मार्केटिंग मिक्स. तर इथे आपल्याला ए फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ हे 3 स्टेटमेंट जे आहे ते आपले अगदी बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ 4 C's ऑफ मार्केटिंग. तर 4 C's ऑफ मार्केटिंग विद्यार्थी मित्रांनो लुटर बॉर्ननी दिले होते. तर लुटर बॉर्ननी जे आहे याचं नाव लक्षात ठेवा, आणि याच्यात कॉस्ट येतं. ठीक आहे, कम्युनिकेशन आपलं इथे चुकलेलं आहे. ठीक आहे, कस्टमर येतो, आणि याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो कन्व्हिनियन्स येतो, पण कंटामिनेशन असा कुठलाही पी याच्यात येत नाही. इट इज कम्युनिकेशन. ओके, सो ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे आपला राईट आन्सर होईल. कंटामिनेशन जे आहे याच्यात नाही आहे. ओके, सो दॅट्स ऑल इन टुडेज क्वेश्चन सेशन. आय होप आपल्याला सर्व क्वेश्चन आवडले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रिपरेशनसाठी आपल्यालाही जर 50 क्वेश्चन्स पर युनिट हवे असेल तर मला जरूर कमेंट करा. मी तुम्हाला ते प्रश्न जे आहे ते अवेलेबल जरूर करेन.